अख्खं मार्केट आता आपलं आहे. डीजे आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवरती ट्युटोरियल केलेला आहे. प्रत्येकाने स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ एकदम इझिली समजून जाईल. तर मित्रांनो, अलाइट मोशनवरती आल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा आपण 2 प्रोजेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये आणि यूज करू शकता. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. म्हणजे काय पाहू शकता अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून त्यानंतर मीडिया या ऑप्शनवरती क्लिक करायचे. म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे आजचा मटेरियल राहणार आहे. त्यानंतर कुठलाही एखादा मॉडेल इमेज मी इथे ॲड करून घेतो. तुम्ही जे कोणाचाही व्हिडिओ एडिट करत आहात तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक ब्लॅक कलरची स्ट्रीप दिलेली आहे, ती देखील सिम्पली इथे ॲड करून घ्या. नंतर त्याची देखील साईज तुम्ही इन्क्रीज करून घ्या. नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला रोटेटवरती येऊन 10 एवढं रोटेट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही इमेजच्या अनुषंगाने तुम्ही जे आहे ते इथे सेट करून घ्यायचे. त्यानंतर बर्थडे टेक्स्ट PNG पण आपण तुम्हाला दिलेली आहे, ते देखील तुम्हाला सेट करून घ्यायची आहे. याला देखील तुम्हाला रोटेट करून घ्यायचे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही इझिली जे आहे तुम्ही रोटेट करू शकता. त्यानंतर याची जी साईज आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता आहे अशा प्रकारे. त्यानंतर या तिघालाही तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्याची जी लेंथ आहे ती 5.5 एवढी वाढून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता या देखील तुम्हाला पुढे बरेच प्रकारचे बीट बघायला मिळून जातील. त्या प्रत्येक बीटवरती तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे. मी देखील ॲड करून घेतो, तुम्ही देखील ॲड करून घ्या. तर मित्रांनो, इमेज ॲड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले इमेज जे आहेत ते देखील ॲड झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा 5.5 बीटवरती यायचे. त्यानंतर मी तुम्हाला एक ब्लॅक शॅडो PNG दिलेली आहे, ती PNG सिम्पल इथे ॲड करून घ्यायची. नंतर त्याची साईज आहे थोडीशी वाढून घ्यायची. त्यानंतर तिला बरोबर इथे सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला दुसरी एक PNG दिलेली आहे बर्थडे टेक्स्ट PNG, ते देखील इथे ॲड करू शकता. त्यानंतर याला देखील आपण रोटेट करून घेऊ. तर पाहू शकता काय अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे. याची साईज आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची. या दोघांची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आपण इफेक्ट देण्यास सुरुवात करूया. तर मित्रांनो बॅकवर येऊन तुम्हाला सिम्पली सिक इफेक्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता बरेच प्रकारचे इफेक्ट आपण तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हाला लगेच समजून जाईल. तर मित्रांनो पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि इथे कॉपीवरती क्लिक करून कॉपी टू ऑल करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो बीट इफेक्टवरती यायचे आणि आपला जो पहिला इमेज आहे त्या इमेजला सिलेक्ट करून घ्यायचे. तर पाहू शकतो मी काही अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला बघायला मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा बॅक यायचे. बॅक येऊन तुम्हाला जो आपला सेकंड इफेक्ट आहे तो इथे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बीटमार्क प्रीसेटवरती यायचे. त्यानंतर मित्रांनो इथे पहा हा सेकंड इमेजवरती आपण इफेक्ट दिला. त्यानंतर एक इमेज सोडून आपल्याला पुढच्या इमेजवरती हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे एक इफेक्ट मध्ये सोडून तुम्हाला इफेक्टवरती इफेक्ट देत राहायचे. मी पटपट देऊन टाकतो. तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला हा इफेक्ट देणं झालेला आहे. त्यानंतर आपल्या बॅक येऊन पुन्हा एकदा शेक इफेक्टवरती यायचे. इफेक्टवरती आल्यानंतर आपला 3rd नंबरचा जो इफेक्ट आहे ते इथे कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो जे आपले मध्ये आपण एक एक इमेज सोडले त्या इमेजवरती हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. पेस्ट करून घेऊ.
तर मित्रांनो हा इफेक्ट देखील जे आपलं देऊन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं एक काम करायचं आहे. आपण तुम्हाला 3 HDR लेअर दिलेले आहे. ते लेअर इथे सिंपली आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्यानंतर तुम्हाला बिटमार्कवरती यायचं आहे. नंतर आल्यानंतर सुरुवातवरती येऊन कॉपीच्या बटनावरती करून इथं पेस्ट 3 लेअर सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर तिघाला देखील आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आणि याची लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. तर मित्रांनो पाहू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. सिंपल ती इथे एक्सपोर्ट करून घेऊता.